लातूर के सांसद डॉक्टर शिवाजी कालगे ने अनुसूचित जाति के लिए आरक्षित लातूर लोकसभा क्षेत्र से फर्जी जाति प्रमाण पत्र लेकर चुनाव लड़ा। ऐसी जानकारी जुलाई 2024 में भारतीय दलित पैंथर के अनिल गायकवाड़, संजय भाऊ कांबड़े और सतीश क्षीरसागर ने उच्च न्यायालय में एक याचिका दायर कर सांसद शिवाजी कालगे के जाति प्रमाण पत्र को फर्जी होने का आरोप लगाया। सांसद कालगे इस याचिका पर आज तक हुई किसी भी सुनवाई में पेश नहीं हुई है। इस तरह की बात आज 20 सितंबर 2025 को प्रेस कॉन्फ्रेंस के द्वारा भारतीय दलित पैंथर के प्रदेश कार्याध्यक्ष संजय कांबड़े ने दी। आगे बोलते हुए कहा कि 6 अक्टूबर 2025 को अदालत में पेश होने का आखिरी मौका है और उसके बाद सांसद कालगे की सुनवाई नहीं होगी। ये चेतावनी अदालत ने दी है। इस वजह से कालगे की सांसदी खतरे में है। इस मामले में पूरी जानकारी के लिए आप इस प्रेस कॉन्फ्रेंस को देखिए। तत्कालीन जात पडताळणीच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून ते प्रमाणपत्र वैध करून घेतलं आणि त्या प्रमाणपत्रावर त्यांनी लातूर लोकसभेची अनुसूचित जाती राखीव असलेली निवडणूक त्यांनी लढवली। निवडणूक लढवल्यानंतर मी संजय भाऊ कांबळे, भारतीय दलित पैंथरचा कार्याध्यक्ष आणि अनिल गायकवाड़ माझे मुख्याध्यापक इथं आहेत। याचिकेचा क्रमांक आहे रिट पिटिशन क्रमांक 8150। ती याचिका दाखल झाल्यापासून त्या याचिकेमध्ये आम्ही प्रतिवादी प्रिन्सिपल सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य नंबर 1 ला केलेला आहे, नंबर 2 ला जात पडताळणी समिती लातूर केलेली आहे आणि नंबर 3 ला विद्यमान खासदार शिवाजीराव काळगे यांना रिस्पॉन्डंट नंबर 3 केलेला आहे। जुलै 2024 मध्ये याचिका दाखल झाल्यापासून रिस्पॉन्डंट नंबर 3 म्हणजे विद्यमान खासदार शिवाजीराव काळगे हे न्यायालयात उपस्थित झाले नाही किंवा न्यायालयात त्यांनी त्यांचं म्हणणं शपथपत्राद्वारे दाखल केलं नाही। आमच्या वकिलांनी पाठपुरावा केला। 18 जुलैला न्यायालयापुढे आमच्या वकिलांनी युक्तिवाद केला। त्यात आमच्या वकिलांनी सांगितलं की बाबा खासदार हे न्यायालयापुढे हजर होत नाही, कारण उच्च न्यायालयापेक्षा कोणी मोठं नाही आणि खासदार हे पिरियड डिले करत आहे, वेळ घालून पाहत आहेत, म्हणजे खासदारची पूर्ण व्हायची वेळ पाहत आहेत, वेळ काढूनपणा करत आहे। त्या आदेशामध्ये त्या आदेशामध्ये पोहोचला आहे आणि त्या आदेशात नमूद केले 18 जुलैला की तुमची इच्छा असेल तरी खासदारांना कोर्टानं म्हणलंय तुमची इच्छा असेल तर तुम्ही दाखल करा, नाहीतर मग तुमचं म्हणणं पुढच्या तारखेला ऐकलं जाणार नाही, वादीच्या वकिलाचं म्हणणं ऐकलं जाईल असं स्पष्ट केलेले हे तुम्हाला द्यायचे। त्याच्यानंतर गेल्या 10 तारखेला कोर्टापुढे आम्ही हजर झालो। त्याही वेळेस माननीय खासदार आदरणीय खासदार 10 तारखेला गेल्या उपस्थित झाले नाही। आम्ही उपस्थित झालो, आमच्या वकिलांनी त्याचा युक्तिवाद केला आणि कोर्टानं लक्ष केंद्रित केलं की मागच्या तारखेमध्ये तुम्हाला वेळ दिला होता, आता यापुढे तुम्हाला वेळ दिला जाणार नाही असं स्पष्ट शब्दामध्ये कोर्टाने खासदार साहेबांना वकिलामार्फत तंबी दिलेली आहे न्यायालयात आणि ही तुम्हाला शेवटची संधी असेल, ऍज ए लास्ट चान्स या शब्दामध्ये न्यायालयाने तंबी दिली खासदारांना आणि 2000 रुपये कॉस्ट आकारली आणि ते पिटिशनरला द्यावा असा आदेश आणि पुढची तारीख त्यांनी 6/10/2025 अर्जंट शब्द बघा आदेशामध्ये अर्जंट आहे आणि लास्ट चान्स आणि न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे शब्द हे साधे नाही आणि 2000 रुपये कॉस्ट त्यांनी पिटिशनरला द्यायला सांगितले। हा मोठा निर्णय न्यायालयाचा। आता याच्यावरून आम्हाला खात्री झालेली आहे की न्यायालयाने आमची बाजू ऐकून घेऊन आता ते अंतिम निर्णयापर्यंत आले तर येत्या 6 तारखेला
6/10 अंतिम सुनावणी होऊन निर्णय देणार आहे. आता खासदार उपस्थित झाले ठीक आहे, नाही तर एकतर्फी निर्णय माननीय न्यायालय देणार आहे. याच्यावर आम्हाला अशी खात्री वाटत आहे की निकाल आता आमच्या बाजूला लागणार आहे, ही आम्हाला खात्री पडलेली आहे. आणि हे काय चालू आहे, आम्ही पिटिशन दाखल केल्यानंतर आपला सर्व सन्माननीय पत्रकारांना आम्ही बोलवून सांगितलं होतं पिटिशन दाखल केली, पण त्यानंतर आम्हाला असं वाटलं किंवा काय चालू आहे, अनेकांनी याचिका दाखल केल्या, पण त्या याचिकेचं काय झालं माहित नाही. पण आम्हाला वाटलं की आपल्या समोर याचिकेत काय चालू आहे की पारदर्शकता आपल्यावर ठेवावी. आणि भविष्यामध्ये हा निकाल लागला तर भविष्यामध्ये काही निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, आणि त्या निवडणुकामध्ये कमीत कमी बोगस सर्टिफिकेट जाहीर करणारे हे निवडणुकीत उतरणार नाहीत, हे आमचा स्पष्ट उद्देश आहे. या उद्देशाने आम्ही ही पत्रकार परिषद बोलली आहे. या अगोदर न्यायालयामध्ये निकाल लागण्या अगोदर आम्ही एक अधिकार आहे जात पडताळणी समितीला, जात पडताळणी कायदा 2007 कलम 1 नुसार जात पडताळणी समितीला अधिकार आहे की ते कास्ट सर्टिफिकेट त्यांनी दिलेले इश्यू केलेलं कास्ट सर्टिफिकेट आम्ही त्याच्या निदर्शनास लावले की तुम्ही हे कास्ट सर्टिफिकेट वापस घ्या, इश्यू केलेलं कास्ट सर्टिफिकेट रिकॉल करा, ते जप्त करा, त्याच्यावर सुनावणी घ्या आणि रद्द करा. म्हणजे कोर्ट आम्हाला विचारले तुम्ही त्यांना का दिलं नाही, पण आम्ही त्यांना सुद्धा 15/7/2022 ला दिलं. 8 दिवस किंवा 15 दिवस किंवा 1 महिन्यामध्ये जात पडताळणी समिती ते रिकॉल करून त्याच्यावर इन्क्वायरी करून ते जप्त करू शकते. पण जात पडताळणी समितीला ते जप्त केलं नाही. ते पेज क्रमांक 12 वर तुम्हाला ते दिलेली आहे, त्यांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाही. त्याच्यानंतर आम्ही जात पडताळणी समितीला हे निदर्शनास दिलं की तुम्ही सुनावणी घेत नाहीये, नाका घेण्यात आम्हाला काही घेणं गेलं नाही, ते तुमचं कर्तव्य तुम्ही करा, आमचं कर्तव्य आम्ही करू. म्हणून आम्ही त्यांना त्यांची दुसरी एक बाब निदर्शन आणून दिली. आम्ही त्यांना ते बघा पेज क्रमांक 6 वर एक पत्र दिले आम्ही जात पडताळणी समितीला की तुमच्याकडे शिवाजीराव काळगे साहेबांनी जात पडताळणीचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी एक शपथपत्र दाखल केलं. ते शपथपत्र आहे बघा पेज क्रमांक 7 वर 100 रुपयाचं त्या पेपरवर त्यांनी शपथपत्र दिलेलं आहे. त्या शपथपत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे इट इज नॉट ए केस दॅट इज अप्लाइड बिफोर एनी कास्ट सर्टिफिकेट शेड्यूल कमिटी इन महाराष्ट्र अँड माय कास्ट सर्टिफिकेट इज इनव्हॅलिड नॉट इनव्हॅलिड. त्यांनी म्हणलं की मी महाराष्ट्रातल्या कुठल्याही जात पडताळणी समितीकडं मी जात पडताळणीचा प्रस्ताव दाखल केला नाही किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या जात पडताळणी समितीनं माझं प्रमाणपत्र इनव्हॅलिड केलं नाही. तर तुम्हाला मी निदर्शन आणून देऊ शकतो की पेज क्रमांक 8 वर हे एक्झिबिट कॉपी आहे पुणे जात पडताळणी समितीची. त्यांनी शिवाजीराव काळगे यांनी पुणे जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि त्यांचा प्रस्ताव जात पडताळणी समितीनं तो रद्द केला आहे. हे बघा पेज क्रमांक 11च्या पाठीमागे हायलाइट केला. 11च्या पाठीमागे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की शिवाजीराव काळगे यांच्या वडिलांना जंगम आणि माला जंगम याच्या बाबतीत काहीच कळलेलं नाही आणि शिवाजीराव काळगे यांच्या प्रवेश निगम रजिस्टर आम्ही तपासला असता, चौकशी समितीने तपासला असता तेथे त्या रजिस्टर मध्ये हेराफेरी खाडाखोड केल्याचं निदर्शनास आल्याचा अहवाल पुणे समितीकडे दाखल केल्याने पुणे समितीनं जॉईंट डायरेक्टर सोशल वेलफेअर MS पुणे आणि डेप्युटी डायरेक्टर पुणे यांनी शिवाजीराव काळगे यांचा जात पडताळणीचा प्रस्ताव रद्द केला आहे, इनव्हॅलिड केलेला आहे. हा कोर्टातील एक्झिबिट पुरावा आहे, हायकोर्टात दिलेला एक्झिबिट पुरावा आहे. आम्ही काय म्हणतो बोलत नाही किंवा कुणाशी दुष्परी काढायचं बोलत नाही. तर तो कोर्टाचा पुरावा जोडून शपथपत्र जोडून आम्ही जात पडताळणी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही तुमची फसवणूक झालेली आहे. त्यांनी जात पडताळणी कार्यालयाची दिशाभूल केली, त्याच्यावर 420 गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी केलेली.
आम्ही त्यांच्या निदर्शनात जाऊन दिलं. आता त्यांना हे दिशाभूल फसवणूक केलं ते गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही केलेली आहे. आता त्यांनी ते त्यांचं काम आहे, आम्ही त्याला मागणी केली. तत्पूर्वी ग्राउंड लेवलला जिल्हा परिषद शाळा राणी अंकुरगा येथे जाऊन आम्ही तिथे मुख्याध्यापकांना पत्र दिलं. त्यांच्या निदर्शनात सांगून दिलं आम्ही मुख्याध्यापकांना की तुमच्या अशा अशा शाळेतील प्रवेश निर्गम रजिस्टर मध्ये शिवाजीराव काळगे यांच्या नावापुढे जातीच्या नकाऱ्यामध्ये संगम असा शब्द वेगळ्याच पेनने लिहिला आहे आणि मला शब्द बॉन्ड पेनने ठळक अक्षरात लिहिलेला आहे, म्हणून तिथं हेराफेरी केलेली आहे. तुम्ही कारवाई करा. कारवाई करताना एक लक्षात घ्या की तिथंच तुमची सख्खी बहीण शिवाजीराव काळगे यांची बहीण लताबाई काळगे त्या शाळेत शिकले, त्यांचाही प्रवेश निर्गम रजिस्टरवर हिंदू संगम असा उल्लेख आहे, त्याची सख्खी बहीण आहे. आता ते शाळेतलं निर्गम रजिस्टर वेगळं आणि पुन्हा लताबाई काळगे यांनी नोकरी केलेली आहे, त्यांची सेवा ज्येष्ठता जोडलेली आहे. आपण त्या सेवा ज्येष्ठतेमध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे संगमाचा. सेवा ज्येष्ठ नोकरीला होत्या आणि त्याच्यानंतर त्यांचं शाळा सोडल्याचं टीसी आहे 23 पेज क्रमांकावर, तिथं हिंदू संगम आहे. आता ह्या दोन नोंदी त्याच्या सखी बहीण हिंदू संगम आहे आणि त्याच्यानंतर खासरा पाण्याची रक्कम जोडलेली आहे. खासरा पाण्याची रक्कम पेज क्रमांक 25 वर आहे. तिथं तुम्ही बघा बंडप्पा मालिंगप्पा असं लिहिलेलं आहे. कुणाच्याच रकान्यापुढे जातीचा उल्लेख नाही, पण बंडप्पाच्या पुढे वेगळ्या शैलीनं मला दंगम असं लिहिलं. त्या खासरा पाणीच्या अहवालामध्ये कुणाच्याच पुढे जातीचा उल्लेख नाही, पण बंडप्पा म्हणजे काळगे साहेबांच्या वडिलांच्या नावापुढे मला जंगम असं लिहिलं दिसतंय. म्हणून आम्ही तहसीलदारांनाही पत्र दिलं, तहसीलदारांना सुद्धा निवेदन दिलं आहे आम्ही. तुम्हाला खासरा पाणीच्या आव्हानामध्ये सुद्धा त्यांनी खाडाखोड केलेली आहे, दुसऱ्या पेननं लिहिलेलं आहे, त्याच्या बाबतीत कारवाई करा. ते म्हणले कशावर आम्ही खरं धरावं, तर आम्ही त्याला कोर्टाचा निर्णय दाखवला, ती एक्झिबिट क्रमांक दाखवला आणि त्याला एक महत्वाचा डॉक्युमेंट आम्ही दाखवला. तो डॉक्युमेंट आहे बघा पेज क्रमांक 19 वर. भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जे खानेर सुमारी असते त्या खानेर सुमारीमध्ये तिथं उल्लेख आहे बघा बंडप्पा मालिंगप्पा म्हणजे शिवाजीराव काळगेच्या वडिलांचे आणि आज्याचं नाव. तर तिथं स्पष्ट उल्लेख आहे बघा लिंगायत आणि त्याच्या पाठीमागे आपण त्याचं मराठीकरण केलंय. वरून 4 नंबरला बघा बंडप्पा वल्द मालिंगप्पा हा महत्वाचा डॉक्युमेंट आहे. आज जे मराठीच्या पूर्वी नोंदी होत आहेत त्या खाने सुमारीच्या आधार होत आहे, तो महत्वाचा डॉक्युमेंट आहे. तिथं काळगे साहेबांच्या वडिलांच्या जातीच्या रकान्यामध्ये स्पष्टपणे लिंगायत असा उल्लेख केलेला आहे. म्हणून आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की बाई खानेर सुमारीचा रकाना बघा आणि हे बहिणीचे रेकॉर्ड बघा. या सगळ्या रेकॉर्डवरून तिथं हेराफेरी केलेली आहे. म्हणून हेराफेरी केल्याचा करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. म्हणून आम्ही प्रथम दर्शनी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्यांना कारवाई करा म्हणून मागणी केली. हे म्हणले की मला अधिकार नाही, मला आदेश यावा लागतो माझ्या वरिष्ठाकडून. म्हणून आम्ही त्यांचे वरिष्ठ कोण आहे तर मग पीओ आहे गट शिक्षण अधिकारी यांना आम्ही लेखी पत्र दिलं 12 तारखेला. अशाची घटना आहे, असा प्रवेश निर्गममध्ये अशा हेराफेरी केलेली आहे आणि हेडमास्टर गुन्हा दाखल करत नाही, तर तुम्ही गुन्हा दाखल करा किंवा आदेश द्या. त्याने म्हणले मला आदेश नाही, मला पण लेखी द्या. ते देतोय म्हणले, अजून लेखी दिलेलं आहे, पण आमच्या वरिष्ठाचा आदेश आम्हाला पाहिजे. म्हणून आम्ही शिक्षण अधिकारी लातूर प्राथमिक यांना सुद्धा आम्ही लेखी निवेदन दिलं आहे आणि त्या लेखी निवेदनात आम्ही त्यांना मागणी केलेली आहे किंवा असा प्रकार घडलेला आहे आणि या प्रकाराबाबत आम्ही तुमच्याही निदर्शनात आणून देऊ इच्छितो की हा गंभीर गुन्हा आहे. कारण एका व्यक्तीनं हेराफेरी करून बोगस कास्ट सर्टिफिकेट काढून त्यांनी एका खऱ्या लाभधारकाच्या म्हणजे खरा खासदार होणारा जो आहे ज्याच्याकडे खरेच सर्टिफिकेट आहे त्या खासदाराच्या त्या हक्कावर तो गदारलेला आहे. म्हणून हा गंभीर गुन्हा आहे. आता आपण याच्यात लक्ष घालून या बाबतीत एकतरी गुन्हा दाखल करा अथवा नंतर गुन्हा दाखल करायचे आदेश द्या. ते मानतील किंवा न मानतील म्हणून आम्ही जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे गेले, सगळे कागद घेऊन जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सांगितले की
खासरा बारीच्या नकलमध्ये हेराफेरी आहे, प्रवेश रजिस्टरमध्ये हेराफेरी आहे. आणि या हेराफेरीच्या बाबतीत हे दोघेही माणसं गुन्हा दाखल करत नाही, टाळाटाळ करत आहे. म्हणून त्यांना तुम्ही गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत असं जिल्हा दंडाधिकाऱ्यांना आम्ही लेखी पत्र दिलेलं आहे. यावर अजून अद्याप तर कारवाई झालेली नाही. म्हणजे ग्राउंड पातळीवर आम्ही सगळ्या जे जे करायला पाहिजे त्या सगळे कारवाई आम्ही म्हणजे पत्रव्यवहार केलेला आहे. आता कारवाई करणं त्यांच्या हातात आहे. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत, कारण खऱ्या माणसांना आपल्या हक्कापासून वंचित राहावं लागलेलं आहे. म्हणून आमची ही लढाई सामाजिक न्यायाच्या हक्कासाठी आहे आणि कुणाच्या विरोधात नाही किंवा कुणाच्या राजकीय पक्षाच्या विरोधात नाही, राजकीय विरोध नाही किंवा वैयक्तिक आमचा विरोध नाही. ही लढाई आम्ही आमच्या आदरणीय माजी मुख्याध्यापक अनिल गायकवाड यांना सोबत घेऊन आणि एक युवक कार्यकर्ता सुपीक क्षीरसागर यांना घेऊन आम्ही भारतीय दलितांच्या आंदोलनासाठी लढत आहोत. भविष्यात आपणास माहित असावं की उदगीरमध्ये सुद्धा अशा प्रकार घडू नये म्हणून आम्ही तिथे आम्ही कार्यक्रम राबवला उदगीर विधानसभेमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. तिथं मग आम्ही लोकसभा झाल्यापासून विधानसभेमध्ये प्रोग्राम राबवला. आम्ही कुठल्याही पातळीवर जाऊ पण बोगस सर्टिफिकेट ड्राईव्ह मिळवण्याला आम्ही निवडणुकीत उभा करू देणार नाही. उभा टाकलं तर आम्ही पुण्याच स्टेपला जातो. मग तिथं कुणी म्हणजे हे केले नाही, देरी केली नाही. आता भविष्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषद निवडणूक आहेत, महानगरपालिका निवडणूक आहे आणि खऱ्या माणसाच्या हक्कावर जे खरे अनुसूचित जातीचे उमेदवार आहेत त्यांच्या हक्कावर गदा निश्चित येणार आहे याची आम्हाला खात्री वाटते. की भविष्यात आपण लोकशाही मधला चौथा स्तंभ आहात. तुमच्या माध्यमातून हे सगळं जाहीर झालं तर कुणी डेअरिंग करणार नाही ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि कोर्टाने आमच्या या मागणीवर गांभीर्यपूर्वक विचार केलेला आहे आणि रिस्पॉन्डर नंबर 3 म्हणजे खासदार शिवाजीराव काळगे यांना त्यांच्या वकिलामार्फत डायरेक्ट तंबी दिलेली आहे. डायरेक्ट तंबी आणि तंबी देऊन सांगितलेलं आहे की आता तुम्हाला पुढची लास्ट संधी आहे. कोर्टाची भाषा उच्च न्यायालयाची भाषा ही साधी नाही. ऍज ए लास्ट चान्स हे 10 तारखेच्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि 18 तारखेच्या आदेशामध्ये म्हणलंय की आता पुढच्या वेळेस तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार नाही. जे वादी आहेत, याचिका करते त्यांच्याच वकिलाचं आम्ही म्हणणं ऐकू असं त्या आदेशात तुम्हाला दिलं का नाही हे द्या. सगळं द्या. हे 18 तारखेचा आदेश आहे माननीय न्यायालयाचा. त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की आपण आमच्या वकिलांना सांगितलं की आपण वेळ घालून पाहता पिरियड इज डिले. हे घ्या उदाहरण. त्याच्यामध्ये नंबर 2 ला लिहिलेलं बघा, लर्न ॲडव्होकेट फॉर द पिटिशनर सबमिट दॅट द रिस्पॉन्डंट नंबर 3 वॉन्ट्स टू डिले. म्हणजे 3 नंबरचा प्रतिवादी हा वेळ घालून पाहत आहे असं स्पष्ट न्यायालयानं केलेलं आहे. आणि 3ऱ्या नंबरला न्यायालयानं म्हणलंय रिस्पॉन्डंट शॅल फाईल देअर रिस्पॉन्स टू द पिटिशन if they desire. If no response is filed only before next date, learned advocate for the petitioner will be here. की पुढच्या तारखेमध्ये तुमची इच्छा असली तर तुम्ही शपथपत्र दाखल करा म्हणजे हजर व्हा. नाही तर आम्ही पुढच्या तारखेला तुमचं म्हणणं ऐकणार नाही. वादीच्या वकिलाचं म्हणणं ऐकून आम्ही निर्णय घेऊ असं स्पष्ट लिहिलेलं आहे आणि कोर्टाने हा स्टँड घेतलेला आहे. म्हणून आम्ही न्यायालयाचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या निर्णयाच्या आदेशामुळे आम्हाला दिलासा मिळालेला आहे आणि खात्री वाटलेली आहे की आता निकाल आमच्या बाजूला लागेल अशी आम्हाला खात्री. आता हे आम्ही हे बघा, मी काही कुठला विधी तज्ञ नाही. मनसोडे साहेब एक सामाजिक हक्काच्या न्यायासाठी न्याय लढाई आम्ही अनिल गुरुबा गायकवाड माजी मुख्याध्यापक आणि सतीश आम्ही घेत आहोत आणि ह्याची सगळी संघटना अहोरात्र रस्त्यावर कुठल्याही परिस्थितीला समोर जाण्यासाठी तयार आहे. आणि एवढं सगळं आम्ही सामाजिक न्यायाच्या हक्कासाठी लढतो आहोत. आणि या लढाईला म्हणजे खऱ्या लोकांना हक्क मिळवून देण्यासाठी तुम्हा लोकांची आम्हाला अत्यंत गरज आहे आणि तुमचं पाठबळ आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आम्ही जसं कोर्टामध्ये याचना केली तशी मी तुम्हाला माझ्या या संघटनेच्या वतीने याचना करतो की आम्हाला या लढ्याला
आणि बघा सोलापूरमध्ये असा फॉर्म भरला, त्यात लढाई झाली नाही, कुणी लढली नाही, कोर्टात आले पण पिरियड डिले होत गेला. अमरावतीमध्ये सुद्धा पिरियड डिले होत गेला, हे आम्ही न्यायालयात निदर्शनास दिले. इथं पिरियड डिले होऊ देण्यात जाणार नाही आणि न्यायालय सुद्धा नाही तर संधी देणार नाही अशी आम्हाला खात्री वाटते. या महाराष्ट्रातल्या या फार मोठ्या लढाईला यश येणार आहे अशी मला खात्री आहे आणि या लढाईला तुमचं पाठबळ आवश्यक आहे. आपण द्याल अशी अपेक्षा करतो. आणि मी काही क्रॉस करण्यासारखा नाही, मला काही फार मोठं ज्ञान नाही, आपल्या पुढे सांगायला मला काही असं